मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता नवीन अपडेट आलेली आहे. फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही, काळजी करू नका, आठवड्याभरात खात्यात खटाखट जमा होणार 3,000 रुपये. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता नवीन अपडेट आलेली आहे. फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळालेले नाही आणि म्हणून महिला चिंता करत आहे की यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्याला मिळणार की नाही मिळणार. योजनेतून आपल्याला अपात्र तर करण्यात आलेले नाही ना, अशी चिंता महिलांकडून व्यक्त केल्या जात आहे. तर पुढे काय होणार, आपल्याला योजनेचा लाभ मिळणार की नाही मिळणार, असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांनी चिंता करायची नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय चांगली अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तर काय अपडेट आहे पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या त्याचे हप्ते नियमित जमा करण्यात येत आहे. ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार आहे, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप जमा न झाल्याने महिला संभ्रमात आहे. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारने सुरू केलेली अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व महिलांना दर महिन्याला पैसे नियमितपणे जमा केले जातात. परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला नाही आणि म्हणून महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्याला मिळणार की नाही मिळणार. तर चिंता करू नका, अत्यंत चांगली माहिती या ठिकाणी आलेली आहे. पूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. माहिती पूर्ण समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच व्हिडिओमध्ये कमेंट करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाला नक्कीच उत्तर दिले जाईल. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर 2024 महिन्याचा हप्ता, जानेवारी 2025मधील हप्ता हा दोन्ही महिन्यांच्या अखेरच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही अशाच प्रकारे 25 ते 28 तारखेच्या दरम्यान जमा होईल अशी अपेक्षा होती. पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. तर पहा, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा आणि 7वा हप्ता डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये 25 ते 28 तारखेच्या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना पैसे वितरणाची सुरुवात झालेली होती आणि महिलांना तशी फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा आशा होती की 25 तारखेपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरणाची सुरुवात होऊन जाईल. परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे वितरणाची सुरुवात झाली नाही आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता मिळालेला नाही. आता पहा पुढे काय माहिती आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी अर्थ विभागाने निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला. पण काही तांत्रिक कारणामुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली. एकीकडून विरोधकांकडून योजना बंद होणार असल्याचे बोलले जात आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे. पण आता एक नवी अपडेट समोर आलेली आहे. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे पैसे वितरित करण्याकरिता अर्थ विभागाने महिला व बालविकास विभागाला निधीसुद्धा वर्ग केलेले आहे. परंतु महिला व बालविकास विभागाकडून अशी माहिती देण्यात आलेली आहे की तांत्रिक कारणामुळे लाडक्या बहिणींना पैसे वितरित करण्यास उशीर झालेला आहे आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे वितरणास उशीर झाल्यामुळे विरोधकांकडून सुद्धा योजनेविषयी टीका करणे सुरू झालेले आहे. असे सुरू असताना या दरम्यानच आता विभागाकडून एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. आता पहा, या ठिकाणी निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्याचे काम. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहे. अशा महिलांना अपात्र करण्याचे काम आता सुरू आहे. ही पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाही. लाडकी बहीण योजनेचे निकष लावण्यात येत आहे आणि या निकषानुसार आतापर्यंत लाखो अपात्र महिला या योजनेतून वगळण्यात आल्या आहे. अपात्र महिलांची संख्या 9 लाखाच्या घरात पोहोचणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिला निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू आहे. म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये ज्या महिला पात्र नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्या महिलांची पात्रता नाही, अशा महिलासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे. आणि ज्या महिलांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची पात्रता नाही, अशा महिलांच्या अर्जाची पडताळणी करून ज्या महिलांनी निकष पूर्ण केलेले नाही, या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येत आहे. आणि अशा योजनेतून वगळण्यात आलेल्या महिलांची संख्या जवळपास 9 लाखापर्यंत आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. परंतु ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे पात्र आहे, अशा कोणत्याही महिलांना चिंता करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून त्यांचे नाव वगळण्यात येणार नाही किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे त्यांना मिळणारे पैसे बंद करण्यात येणार नाही, अशी भूमिका सरकारने अगोदरच स्पष्ट केलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गरीब परिवारातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्याकरिता राज्य शासनाने सुरू केलेली आहे. आणि गरीब परिवारातील महिलांना आर्थिक सहाय्य देत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणत्याही पात्र महिलेला वगळण्यात येणार नाही. तर पहा, फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार. पहा, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांना एकत्र मिळणार आहे. जरी फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला पैसे मिळालेले नाही, परंतु आता मार्चमध्ये योजनेचा 7वा आणि 8वा हप्ता फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर पहा, आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये दिले जाणार आहे. आणि ही रक्कम 8 दिवसात पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय आनंदाची माहिती आहे. जरी फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे मिळालेले नाही, तर त्याचे कारण काय आहे या ठिकाणी आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहे. महिला व बालविकास विभागाकडून आलेल्या माहितीनुसार तांत्रिक प्रॉब्लेम आल्याकारणाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता वितरणास विलंब झाले आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही. परंतु आता या अतिशय चांगली माहिती देण्यात आलेली आहे. फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्याचे पैसे 3000 रुपये एकंदरीत तुमच्या खात्यात इकट्ठा जमा होऊ शकतात, अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.